टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काल रात्री निंबस कॅफेच्या समोर रात्री 1:20 ते 1:30 वाजताच्या सुमारास घटना घडलेली आहे। त्याच्यात अविनाश राजू भुसारी वय वर्ष 28 वर्ष यांच्यावर 4 लोक 2 गाड्यावर आले, तर त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पडून गेलेले आहेत। तर त्यामध्ये मयत याच्या डोक्याला, छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात कोकाट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे। कुठल्या वादातून हे घडलं काही कळलं का? आरोपीचं काही हे लागतं का? अद्याप तो याच्या कारणाचा छडा लागलेला नाही, पण जे मयत आहेत यांच्या चुलत भावा आणि हिरणवार गँग याच्यात काहीतरी वैमनस्य आहे जुनं। तर त्याच्यात बंटी हिरणवार याच्या भावाचा एक खापरखेडा इथे मर्डर झाला होता। तर त्याच्यामुळे ती थोडीशी त्याला किनार वाटत आहे। सर, जे आरोपी आहेत ते यालाच मारायला आले होते की आणखी कोणाला मारायचा होता? कारण तुम्ही सांगताय की जो मृतक आहे त्याचा या सगळ्या वादाशी काही संबंध नाही। मृतक आपला त्याचं रेस्टॉरंट आहे, सोशा रेस्टॉरंट नावाचं, त्याचा तसा काही संबंध नव्हता त्याच्यासोबत। आरोपीचं काही पत्ता कुठून आले? सीसीटीव्ही काय मिळालं? सुगावा लागला ना सर? त्याचा तपास चालू आहे। आता डीबी टीम वगैरे आपली शोध घेण्याकामी अधिकारी आणि 2 डीबी टीम आपण हद्दीत रवाना केलेल्या आहेत, तर ते तपास करणं चालू आहे। किती राऊंड फायर करण्यात आले होते सर? म्हणजे घटनास्थळावर आपल्याला किती एफिशियल्स मिळाले? आपल्याला 6 पुंगळ्या मिळालेल्या आहेत तिथे घटनास्थळावर।